नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील जो पहिलं प्रकरण आहे किंवा त्याला आपण चॅप्टर 1 असं म्हणतो, त्या चॅप्टर 1 मधला 1 ज्याचं नाव आहे रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. In the earlier standard we have studied, in the 5th standard and 6th standard we have studied the number set, natural number, whole number, integer. We know that natural numbers are denoted by a capital letter n and 1, 2, 3, 4 up to dash dash. It means infinite number of natural numbers are there. Therefore, if we included the zero in the natural number, then we get whole number. म्हणजे आपण यापूर्वी 5वी आणि 6वी मध्ये नैसर्गिक संख्या पाहिलेल्या आहेत आणि नैसर्गिक संख्या आपण कशाने दर्शवतो हे पण पाहिलं आहे. तर n बरोबर 1, 2, 3, 4 अशा कितीतरी n पर्यंत, म्हणजे अशा अनंत संख्या आहेत. जर आम्ही या नैसर्गिक संख्येमध्ये जर शून्याचा समावेश केला तर तयार होणारी जो संख्यासंच आहे त्या संख्यासंचाला आपण पूर्णांक संख्यासंच असं म्हणतो आणि तो आपण इंग्रजीतल्या W या अक्षराने दर्शवतो. त्यानंतरचा जो संख्यासंच आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. आपण केवळ या दोन संख्यासंचावर थांबतो का, यापेक्षाही आणखीन काही वेगळ्या संख्या आपण यामध्ये गणितामध्ये आपण त्याचा वापर करतो. त्या कोणत्या त्या पहा. लुक हिअर I इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4 याच्यामध्ये डॅश आहे, डॅश 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 0, -1, -2, -3 डॅश डॅश डॅश. लुक हिअर, इन द इंटीजर natural number 0 and opposite of natural numbers are included here. Therefore, the set is called integer. It means in the integer natural numbers are present, whole numbers are present, as well as opposite of natural numbers are present in the integer. म्हणजेच आम्ही पूर्णांक संख्या कोणाला म्हणतो? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या यांनी मिळून जो संख्यासंच तयार होतो याला आम्ही पूर्णांक संख्यासंच असं म्हणतो. तर आपण इंटीजर कशाला म्हणतो हे पाहिलं. त्याच्यानंतरचा जो संख्यासंच आहे त्याच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत आणि त्या संख्यासंचाला आपण म्हणतो रॅशनल नंबर किंवा त्यालाच आपण परिमेय संख्या असं म्हणतो. आता परिमेय संख्येचा विचार करत असताना परिमेय संख्या म्हणजे नेमकं कोणत्या संख्या आणि परिमेय संख्या कोणाला म्हणतात? रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर्ससाठी मी काही उदाहरणं इथं देतो, काही आपण एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल 2/3, 5/3, 5/9, 8/3, 1/2, 3/4, 4/3. आता जर तुम्ही या संख्यांचा विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल इथं की या दिलेल्या ज्या संख्या आहेत या संख्या आम्हाला कोणत्या स्वरूपामध्ये दिसत आहेत? सांगा, कोणत्या स्वरूपामध्ये आहेत? हां, बरोबर. तर या आम्हाला अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये दिसत आहेत. म्हणून आम्ही ज्या संख्या आम्ही अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करू शकतो किंवा ज्या संख्या आम्ही अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये लिहितो त्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. मग इंग्रजीमध्ये यालाच आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. आता अपूर्णांकामध्ये जर आम्ही या संख्यांना व्यक्त करत असू तर मग याची व्याख्या काय होईल किंवा याची व्याख्या काय करता येईल? द नंबर्स ऑफ द फॉर्म m/n are called a rational number. Here m and n are integers but n is not equal to 0. काय व्याख्या केली?
जर दिलेल्या संख्या जर m/n स्वरूपामध्ये असतील, if the numbers are in the form of m/n and m and n are in integers, positive integers, and n is not equal to 0, n is not equal to 0, जर असं असेल, या स्वरूपामध्ये जर संख्या असतील तर त्यांना आम्ही रॅशनल नंबर्स असं म्हणतो. आता रॅशनल नंबरच्या व्याख्येमध्ये आपण पाहत असताना मी एक तुम्हाला असा प्रश्न विचारतो की नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत का, किंवा नॅचरल नंबर्सना आम्ही रॅशनल नंबर म्हणू शकतो का? बोला, सांगा काय काय उत्तर येत आहेत. बघा, कोण म्हणतंय होय, कोण म्हणतंय नाही. आता नाही म्हणणारे का म्हणतायत, तर नैसर्गिक संख्येमध्ये ज्या संख्या दिसत आहेत त्या सगळ्या पूर्णांकी स्वरूपामध्ये दिसत आहेत, त्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो, पूर्णांकी संख्या आहेत. आता इथं जर विचार केला, नैसर्गिक संख्येचा समावेश हा परिमेय संख्येमध्ये होतो का, किंवा त्यांना आपण तसं म्हणता येतं का, ते आपण पाहूयात. आता इथं एक उदाहरण घेऊयात आपण, 2. आता 2 ही नैसर्गिक संख्या आहे, परंतु जर मी 2च्या खाली जर 1 लिहिलं तर थोडा विचार करा, जर 2ला 1 ने भागितलं तर भागाकार 2च येतो. याचा अर्थ संख्येची किंमत बदलत नाही, पण संख्येचं काय बदललं, स्वरूप बदललं. म्हणून आम्ही काय म्हणू शकतो की नैसर्गिक संख्येची 2/1 म्हणजेच याला आम्ही अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करू शकतो. म्हणून आम्हाला या नैसर्गिक संख्येना सुद्धा परिमेय संख्या असं म्हणता येतं. इट मीन्स नॅचरल नंबर्स आर ऑल्सो रॅशनल नंबर्स बिकॉज नॅचरल नंबर्स कॅन बी रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ p/q. म्हणजे आम्ही नैसर्गिक संख्येला अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये व्यक्त केलं, म्हणून आम्ही याला परिमेय संख्या असं म्हणू शकतो. आता परिमेय संख्या म्हणू शकतो, नैसर्गिक संख्येला आम्ही परिमेय संख्येमध्ये व्यक्त केलं. पूर्णांक संख्या ज्या आहेत त्यांना आम्ही परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे 0 ही सुद्धा जी संख्या आहे परिमेय संख्या आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, किंवा -1 आहे, -2 आहे, -3 आहे, यांना सुद्धा आम्ही परिमेय संख्या म्हणू शकतो. कारण यांच्या खाली जर आम्ही 1 छेद लिहिला या संख्यांच्या खाली, तर ह्या संख्या आम्हाला अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये दिसतात, म्हणून आम्ही या संख्यांना सुद्धा परिमेय संख्या असं म्हणू शकतो. लुक हियर, वी हॅव गिवन हियर वन ऑफ द एक्झाम्पल 1/2, 3/4, 4/3. These are the rational numbers. But natural numbers are also rational number. Why we say here natural numbers are rational number? Because natural numbers can be represented in the form of m/n. Therefore, we say natural numbers are also rational number. आता इथं थोडासा विचार करू आपण 9वीला गेल्यानंतर काही संख्यासंच शिकणार आहोत. त्याच संख्यासंचाच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात आपण माहिती देतो. आता इथं जर तुम्ही थोडंसं पाहिलं तर नैसर्गिक संख्येमध्ये 1, 2, 3, 4 या संख्या होत्या. तुम्ही ज्यावेळेस पूर्ण संख्या पाहिल्या, म्हणजे ज्याला आपण होल नंबर्स असं म्हणतो, होल नंबर्स, इन होल नंबर्स 1, 2, 3 अँड 0. 0 इज नॉट नॅचरल नंबर. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, तर 0 ही पूर्ण संख्या आहे. म्हणजेच ज्यावेळेस आता इथं पाहिलं तर काय लक्षात येतं बघा, या पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येचा समावेश आहे. म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्येमध्ये आहेत. त्याच्यानंतरचा जर संख्यासंच पाहिला आय, तर तुमच्या काय लक्षात येतं बघा, नैसर्गिक संख्या आहेत, पूर्ण संख्या आहेत, आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे या दोन्ही संख्यासंचांचा समावेश हा आय मध्ये होतो. आणि त्याच्यानंतरचा आम्ही जो संख्यासंच पाहिला रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबरमध्ये आम्ही काय काय पाहिलं, नैसर्गिक संख्या आलेल्या आहेत. नैसर्गिक संख्येला आम्हाला कशामध्ये व्यक्त करता येतं, तर नैसर्गिक संख्येला आम्हाला परिमेय संख्येमध्ये व्यक्त करता येतं. आम्ही परिमेय संख्येमध्ये व्यक्त केलं त्यांना. आता 2 ही एक संख्या होती, त्याला 2/1 लिहिलं, त्याचा भागाकार 2 येतो. याचा अर्थ अंकाची किंमत बदलत नाही, परंतु अंकाचं स्वरूप बदललं. आम्ही त्याला कसं लिहिलं,
अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलं, तसं मला -1/1 लिहिलं तर किंमत बदलणार नाही, पण तो अपूर्णांक दिसणार आहे. तसं -2/1 लिहिलं तर तो अपूर्णांक दिसणार आहे. -3/1 लिहिलं तर तो अपूर्णांक दिसणार आहे. याचा अर्थ असा की या सर्व नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, यांना आम्ही परिमेय संख्येमध्ये व्यक्त करू शकतो. म्हणून आम्हाला असं म्हणता येईल, नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील किंवा पूर्णांक संख्या असतील, या सर्व संख्या संचांचा समावेश हा या परिमेय संख्येमध्ये होतो. म्हणजे परिमेय संख्येची आता इथं थोडक्यात आपण व्याख्या लिहूयात. काय व्याख्या लिहिली ती व्याख्या लिहा आता तुम्ही. The numbers of the form m upon n are called rational numbers. Rational numbers. Here m and n are integers, but n is not 0. Not 0. तर इथं तुम्हाला काय सांगितलंय हे पहा की व्याख्या काय केली. इफ द नंबर, किंवा त्याची व्याख्या अशी पण करू शकतो, इफ द नंबर इन द फॉर्म ऑफ m upon n and n is not equal to 0, m and n are any integer, then we say here the numbers are rational numbers.